मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मात्र भूकंप झालाय। वर्षा गायकवाडांविरोधातील वक्तव्य भाई जगतापांना पक्षाची नोटीस आली आहे। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा, भाई जगतापांनी ही मागणी केली होती। मुंबई अध्यक्षांबद्दल मीडियात केलेल्या या वक्तव्यावर पुढील 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश पक्षाकडून भाई जगतापांना देण्यात आले। महाराष्ट्र प्रभावी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून भाई जगतापांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई महानगरपालिकेचे एकंदरीत निकाल पाहता काँग्रेसच्या आत्ताच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खरं तर भाई जगतापांनी केली होती आणि त्याच संदर्भात आता 7 दिवसात स्पष्टीकरण देण्याची नोटीस भाई जगतापांना पक्षाकडून पाठवण्यात आली। तर या ठिकाणी त्यामुळे भाई जगताप आता यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिकची अपडेट? निश्चितच आपण पाहतोय की काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि मुंबई महापालिकेचे एकंदरीतच निकाल पाहता काँग्रेसच्या आताच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती। मात्र आता यावरती आपण पाहतोय की वर्षा गायकवाडांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी भाई जगतापांना पक्षाकडनं आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। एकूणच 7 दिवसाच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचा आदेश देखील काढलेला आहे। मुंबई अध्यक्षांबद्दल मीडियात केलेल्या वक्तव्यांवरती ही स्पष्टीकरण जे आहे ते त्यांना देण्यासाठी आता पक्षाकडनं जे आहे आदेश काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रभारी जी, निश्चितच धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।